राज्यातील नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे आणि या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेला आहे की जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, या नमोच्या 7व्या हप्त्यासाठी कालच राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला आहे, त्यामुळे आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता विस्तार होणार आहे। बघा, राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा झालेला आहे। म्हणजेच सर्व शेतकरी बांधवांना नरेंद्र मोदी साहेबांकडून पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये सुद्धा मिळालेले आहेत। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपये सुद्धा मिळत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या योजना आहेत। म्हणजेच प्रत्येक 4 महिन्यानंतर प्रत्येक शेतकरी बांधवाला 2-2 रुपयांचे 2 हप्ते विस्तार सुद्धा होतच असतात, परंतु आता 4 महिने उलटून गेलेली आहेत, परंतु फक्त शेतकरी बांधवांना 2000 रुपये मिळालेले होते आणि शेतकरी बांधवांना अजून 2000 रुपये मिळायचे होते, तर ते 2000 रुपये आजपासून विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु सर्व शेतकरी बांधवांना माहिती असेल की पीएम किसान योजनेचा हप्ता पीक विम्याचे पैसे त्यांच्या आधार कार्डच्या आधारवर्ती बँकेमध्ये सुद्धा येतच असतात। त्याचप्रमाणे हा नमोचा हप्ता तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे, त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा, शेतकरी बांधवांना आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु आज एकाच दिवशी सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार नाही, कारण एकाच दिवशी सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता विस्तार करणे शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। जर तुम्ही या 12 जिल्ह्यापैकी असाल आणि किंवा तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे सुद्धा विस्तार होतील। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही। म्हणजे जे शेतकरी बांधव या योजनेचे लाभार्थी असतील, या योजनेच्या नियमांमध्ये बसत असतील, या योजनेसाठी त्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक केलेला असेल तर अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना आज प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये 2000 रुपये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये 2000 रुपये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये 2000 रुपये, म्हणजेच एकंदरीत 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। तर आपण सर्वात अगोदर आजच्या 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आतापासून कधी हप्ता येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही महत्त्वाची कामे करून ठेवायचे आहेत। बघा, शेतकरी बांधवांना YouTube असेल, फेसबुक असेल यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या की शेतकरी बांधवांना गणेश चतुर्थी निमित्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल, परंतु शेतकरी बांधवांना गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आलेला नव्हता, त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली आहे। परंतु आजपासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे, त्यामुळे आजपासून या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता
हप्ता तुमच्या बँकेमध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। यासोबतच शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, तर अशा शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारकडून काही आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर या आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा या आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयाप्रमाणे येणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी अफवांवरती विश्वास ठेवू नका, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपयापर्यंत येईल। परंतु त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे की आम्ही नमोचा हप्ता हा 3000 रुपयाप्रमाणे करणार आहोत, परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती सध्याच्या स्थितीला बेताची नाही। त्यामुळे हा नमोचा 7वा हप्ता हा 2000 रुपयापर्यंत विस्तांतर होईल। नमोचा 8वा हप्ता हा 3000 रुपयापर्यंत विस्तांतर केला जाऊ शकतो, अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। बघा आतापर्यंत आपण काही महत्त्वाचे मुद्दे होते ते सर्व महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत। आता आपण नमोचा 7वा हप्ता ज्या 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे तर 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 12 जिल्ह्यांमध्येच आज पैसे येतील। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावे वाचून दाखवतो, परंतु तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, आतापर्यंत तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे पैसे तुमच्या बँकेमध्ये घेतलेले असतील तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा येणार आहे। बघा आतापर्यंत भरपूर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये मिळालेले आहेत। आता शेतकरी बांधवांना 7व्या हप्त्याची चिंता सुद्धा लागलेली होती, तर आजपासून हा 7वा हप्ता विस्तांतर सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे मिळवायचा असेल तर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असावीत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार 2 ऑगस्ट रोजी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता आलेला असेल अशा शेतकरी बांधवांना आजपासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता विस्तांतर होणार आहे। कारण जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती नोंदणीकृत आहेत अशा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता विस्तांतर केला जाईल। त्यामुळे जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळालेला असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा तुम्हाला काही महत्त्वाची कामे सांगतो, जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपण सर्वात अगोदर कामे बघून घेऊया, त्यानंतर जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व सरकारी योजनांचे पैसे हे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होतच असतात। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। बघा पहिलं काम आधार कार्ड बँकेशी लिंक करा। दुसरं काम म्हणजे तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत आहे का, तुमचा ऑनलाईन पद्धतीने सातबारा निघत आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जे तिसरं काम करायचं आहे तर ते तिसरं काम म्हणजे तुमचं बँक खातं सध्याच्या स्थितीला सुरू आहे का, आणि ज्या बँक खात्यामध्ये पैसे घ्यायचे आहेत त्याच बँकेला आधार कार्ड लिंक केलेलं आहे का, तर अशी महत्त्वाची कामे तुम्ही सुद्धा करायची आहेत। जर तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं, या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुम्ही जर नमोच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्हाला हप्ता येणार नाही, फक्त तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट सुद्धा पाहावी लागणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये नमोचा हप्ता यावा तर तुम्ही महत्त्वाची कामे सुद्धा करायची आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली। राज्यातील महिलांना चुलीमध्ये स्वयंपाक करावा लागू नये म्हणून राज्य सरकारकडून 3 गॅसची योजना सुरू करण्यात आली। त्यासोबत ज्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे आहे, 65 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून 3000 रुपयांचे पेन्शन सुरू आहे, परंतु शेतकरी बांधवांना यांच्याप्रमाणे कोणताही लाभ मिळत नव्हता। त्या अनुषंगाने राज्य सरकारने नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना सुरू केलेली होती, परंतु या पीएमचे हप्ते आणि नमोचे हप्ते वेळेवर येत नाहीत। अशा पद्धतीने
भरपूर शेतकरी बांधवांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तक्रार सुद्धा नोंदवलेली होती। तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे की प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता हस्तांतर होईल, याच्यामध्ये थोडाही उशीर होणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कोणकोणती कामे करायची होती किंवा कोणकोणती कामे केलेली असावीत अशा सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे। आता आपण थेट 12 जिल्ह्यांची यादी बघणार आहोत, परंतु हे 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या नमोच्या 7व्या हप्त्यासाठी ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या पात्रतेमध्ये बसत आहात का? जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला नमोचा हप्ता हस्तांतर होईल, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता येणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, फक्त 4च पात्रता लावण्यात आलेल्या आहेत आणि या 4 पात्रता तुम्हाला सुद्धा आधीपासून माहिती असेल, परंतु याच्यामध्ये एक नवीन पात्रता लावण्यात आलेल्या आहे। त्यामुळे तुम्ही सर्व पात्रता काळजीपूर्वक सुद्धा पाहायचे आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला नमोचा 7वा हप्ता मिळवायचा असेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला नमोचा 7वा हप्ता हस्तांतर होईल। ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसून त्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर अशा शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता येणार नाही। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांकडे 15 एकर जमीन असेल, 20 एकर जमीन असेल अशा प्रगतशील शेतकरी बांधवांना हा हप्ता येणार नाही। ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन असेल अशा शेतकरी बांधवांना पैसे येतील। त्यासोबत शेतकरी बांधवांना तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये शेती सुद्धा करत असावे। त्यासोबत जी 4थी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती 4थी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। बघा या महत्त्वाच्या 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला नमोचा हप्ता हस्तांतर होईल, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता येणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये नमोचा हप्ता यावा तर तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये या पात्रतेमध्ये बसत असावे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण पात्रता सुद्धा बघितली आहेत। आता आपण थेट 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, याच 12 जिल्ह्यांमध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आलेला होता। त्यामुळे याच 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा हप्ता हस्तांतर होईल, परंतु ज्या शेतकरी बांधवांना नमोच्या काही हप्त्यांपैकी अर्धवट हप्ते आलेले असतील, पीएमच्या हप्त्यांपैकी काही हप्ते अर्धवट आलेले असतील तर अशा शेतकरी बांधवांनी सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहेत। त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये लगेच हप्त्यांचे पैसे हस्तांतर होतील। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। बघा या 12 जिल्ह्यांमध्ये पहिला जिल्हा परभणी जिल्हा, त्यासोबत बीड जिल्हा, अमरावती जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, त्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हस्तांतर होईल, कारण याच 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पीएमचा हप्ता आलेला होता। त्यामुळे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार याच 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता सर्वात अगोदर हस्तांतर सुद्धा होऊ शकतो। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या महत्त्वाच्या अपडेट आलेल्या होत्या त्या सर्व महत्त्वाच्या अपडेट बघितले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता 4 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत। त्यामुळे कधी पण याचा निर्णय होऊ शकतो आणि कधी पण तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता हस्तांतर होऊ शकतो। जरी तुम्हाला आज नमोचे हप्ते आले नाही तर तुम्हाला या दिवसांमध्ये पैसे येतील। त्यामुळे तुम्ही महत्त्वाची कामे करून ठेवा। जर खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असेल आणि नियमांमध्ये बसत असेल तर तुम्ही काळजी करायची नाही। आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवायचं आहे, खटाखट पैसे येतील। बघा याची वाट पाहायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येतील।